राज्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारच्या बोर्डाच्या शाळेत आता सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे। सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक सगळे संभ्रमित झालेत। पाहुयात त्याचबद्दलचा हा महत्त्वाचा रिपोर्ट। राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न पहिल्यांदा पहिलीपासून पॅटर्न होणार लागू। एक देश एक अभ्यासक्रमाचा प्रयोग। शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयाचे तीव्र पडसाद। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे। यावर्षी केवळ इयत्ता पहिलीसाठी हा पॅटर्न लागू होणार आहे। राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी या हेतूनं सरकारनं हा निर्णय घेतल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता झेडपीच्या शाळेत सुद्धा सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे। इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी सीबीएसई पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांना सीबीएसई पॅटर्नच्या साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये 2 टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत। येणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न असेल तर पुढच्या वर्षी 2 टप्प्यात दुसरी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई पॅटर्न लागू होईल असं शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। पण राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर विरोधकांनी मात्र टीका केली आहे। सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करत असताना जी काही आपल्याला 30% स्थानिक सवलत आहे, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा भूगोल, आपली मराठी या भाषेला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल। स्टेट बोर्ड जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे, जे या देशातलं सगळ्यात उत्तम बोर्ड आहे, ह्या बोर्डमध्ये सीबीएसई बोर्ड चांगलं आहे, एसएससी बोर्ड चांगलं आहे। मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे। माझी मुलं एक आयसीएसई, एक सीबीएसई अशी शिकलेली आहेत। हे ऑप्शन्स हे असले पाहिजेत ह्या मताची मी आहे। आणि आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे शिक्षणाचं, त्याचं काय पुढे होणार याचं उत्तर मीही शोधते। मी स्वतः माननीय दादा भुसेंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण का मला विषय समजून घ्यायचा आहे की सीबीएसई केलं असेल तर स्टेट बोर्डाचं काय होणार। शिक्षण मंत्र्यांनी निर्णयाची घोषणा केल्यानंतर त्या विरोधात पडसाद उमटू लागले। राज्यातील मुख्याध्यापक संघटनेनं सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवलाय। जर आपण 1 एप्रिलला शाळा सुरू केल्या आणि मध्यंतरीचा काही गॅप देऊन दिवाळीपर्यंत शाळा सुरू ठेवल्या तर जवळजवळ 70% अभ्यासक्रम हा पहिल्या सत्रामध्ये पूर्ण होईल। त्याच्यावरती पहिली सत्र परीक्षा होईल आणि फक्त 30% अभ्यासक्रमावरती दुसरी सत्र परीक्षा होईल। मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारची विसंगती किंवा असमतोल हा कधीही योग्य ठरणार नाही। सरकारनं सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यातून काही सवाल निर्माण झालेत। सीबीएसईचा अभ्यासक्रम बदलणार की पॅटर्न बदलणार? अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल असेल का? पुस्तकं सीबीएसईची, मग परीक्षा कोण घेणार? महाराष्ट्र राज्य बोर्डाचं नेमकं पुढे काय होणार? गुणवत्ता वाढीसाठी हे आणि असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत। गुणवत्ता वाढीसाठी अभ्यासक्रमात केल्या जाणाऱ्या बदलाचं स्वागत केलं जात आहे, पण तो करत असताना त्याच्या अंमलबजावणीतले अडथळे, त्यातली अस्पष्टता आणि कुणालाही विश्वासात न घेता घाईघाईत निर्णय घेतला गेल्याचा होणारा आरोप, त्यामुळे या निर्णयातून एक वादंग उभं राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये